गुड इव्हनिंग मित्रांनो. जय महाराष्ट्र. आज आपण संडेचं बघा मित्रांनो, 1 ते 10 ऑगस्टचे जे काही करंट अफेअर्स झाले होते, ठीक आहे. जे आपण मागे प्रश्न बघितले, त्यांच्यातले जे टॉप 50 क्वेश्चन इथे आपण बघणार आहोत. ठीक आहे. टॉप 50 क्वेश्चन. आता प्रत्येक 10 दिवसानंतर आपण त्यातले जे काही टॉपिक आहेत, जे काही टॉप क्वेश्चन आहेत, ते इथे आपण रिव्हिजन म्हणून घेणार आहोत. पण ज्या अनुषंगाने आपण करंट अफेअर सिरीज चालू केली, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यास प्लस रिव्हिजन प्लस प्रत्येक पॉईंट इथल्या तिथे क्लिअर झाला पाहिजे, या अनुषंगाने चालू केलेलं आहे. आणि सोबतच जे विद्यार्थी आतापर्यंत मला जुळाले, ज्या विद्यार्थ्यांनी मला 2000 सबस्क्रायबर प्लस नेलं, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. अशीच मला साथ देत राहा आणि मला सपोर्ट करत राहा, जेणेकरून तुमच्यासाठी मी चांगले चांगले जे टॉपिक आहे, जे अभ्यास रिलेटेड जे काही लेक्चर आहेत, ते आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. आणि जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, मी तुम्हाला एक सरप्राईज देईन. तर मित्रांनो, आपण लवकरच एक मिशन कंबाईन सीरीज चालू करत आहे, जे की एएसओ, एसटीआय आणि पीएसआयच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, की एमपीएससीचे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र तसेच विज्ञान या सगळ्या चॅप्टरचे आपण एक क्वेश्चन सीरीज चालू करणार आहे. ठीक आहे. एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन सीरीज चालू करणार आहे. यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन आणि आन्सर तर मिळणारच आहे, प्लस त्याचं स्पष्टीकरण पण दिला जाईल, जेणेकरून तुमच्या त्या प्रश्नावरचे जे काही टॉपिक आहेत, ठीक आहे, त्या प्रश्ना रिलेटेड जे काही मुद्दे असतील, ते तुम्हाला तिथेच क्लिअर केले जातील. जसं की आपण बघतोच आहे, की करंट अफेअरमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न संभाव्यत बनतात, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो. तसेच तुम्हाला इथे एमपीएससी मिशन कंबाईन आपण इथे सुरू करत आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना ही सीरीज खरंच चालू करावीशी वाटत आहे, त्यांनी फक्त एकच गोष्ट करायची. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये काय करायचंय, मिशन कंबाईन राईट करायचंय. ठीक आहे. आणि ही सीरीज लवकरात लवकर सुरू करायची. पण जसे की मी तुम्हाला हे प्रॉमिस केलं होतं, सीरीज चालू करायची. तर माझा प्लॅन हा लवकरात लवकर चालू करायचा आहे. पण जसे तुम्ही मला ही कमेंट दिसेल, ठीक आहे, मिशन कंबाईन सगळ्या मित्रांमध्ये शेअर करायचंय. जेवढ्या जास्त मला मिशन कंबाईनच्या कमेंट दिसतील, तितक्या लवकर मी सुरू करायचा प्रयत्न करेन. माझं टार्गेट आहे, मला कमीत कमी 1000 कमेंट आल्या पाहिजे. तेव्हा मला ही सीरीज चालू करेल मी. तेव्हा तेवढे सबस्क्रायबर सुद्धा असणं आवश्यक आहे. 1000 सबस्क्रायबर. कारण तेव्हा ही सीरीज चालू कर. कारण की मला समजेल की माझा जो विद्यार्थी वर्ग आहे, तो खरंच एमपीएससी वाला आहे का बँकिंग वाला आहे. ठीक आहे. आता बँकिंगमध्ये तुम्हाला काय येतं, मॅथ, रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे. पण इथे एमपीएससी वाल्यांना इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान. आता हेच सब्जेक्ट तुम्हाला कशाला बघायला मिळतील, जे विद्यार्थी आरपीएफची तयारी करत आहे, एसआय कॉन्स्टेबलची, ठीक आहे. त्याच्यानंतर जे एसएससी, एमटीएस, सीजीएल याची तयारी करत आहेत. आता रेल्वेच्या ज्या 10,000 प्लस वॅकन्सी पडणार आहेत, ठीक आहे, एनटीपीसीच्या नॉन टेक्निकलच्या पण वॅकन्सी ज्या पडणार आहेत, टीसी वगैरे, त्यांना सुद्धा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स अँड सायन्सची सिलेबस असणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांना या सिरीजचा भरभरून फायदा होणार आहे. त्यासाठी म्हणतोय की मला तसा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. ठीक आहे. तर कमेंटमध्ये काय करायचं आहे, मिशन कंबाईन टाकायचं आहे. तेव्हा मला समजेल की खरंच हे विद्यार्थी तेवढे इंटरेस्टेड आहे. त्याच्यानंतरच ही सीरीज सुरू होईल. ठीक आहे. कंबाईनला अजूनही वेळ आहे. अजूनही कोणत्याच प्रकारचं परिपत्रक आलेलं नाहीये कंबाईनचं. धरून चला की मला तर एक अंदाज आहे की हे इलेक्शन झाल्यानंतरच कंबाईनचे पेपर होईल. म्हणजे मे बी ॲड निघेल, पण पेपर तुमचा इलेक्शन झाल्यानंतरच होणार आहे. म्हणजे डिसेंबरच्या जवळपास किंवा जानेवारीमध्ये जाईल. ठीक आहे. त्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. तर आपण ही सीरीज लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तुम्हाला मिशन कंबाईन कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. तर चला तर जाऊया आजच्या रिव्हिजन सेशनकडे. पहिला प्रश्नाची सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑब्व्हियसली डायरेक्ट आन्सर घेणार आहे मी, ते एक्सप्लेनेशन नाही देणार आहे. तर सध्या नवीन जे राज्यपाल आहे महाराष्ट्राचे, ते कोण आहे? सीपी राधाकृष्ण. ठीक आहे. सीपी राधाकृष्ण यांची निवड झाली. यांच्या आधी कोण होते? यांच्या आधी होते रमेश बैस. ठीक आहे. त्यांच्या आधी कोण होते? भगतसिंग कोश्यारी. आणि त्यांच्या आधी कोण होते? वाय एस आर रेड्डी. ठीक आहे. ठीक आहे. सध्या कोण आहे ते? सीपी राधाकृष्ण. त्यांचे कोणाची जागी आले? हे रमेश बैसच्या जागी आले. मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024 कुठे कोण ठरलं? ठीक आहे. तर हे कोण ठरलं? नंदिनी राजपूत ठरल्या. ठीक आहे. नंदिनी राजपूत ह्या कुठल्या आहेत? नाशिकच्या आहेत. आणि एक सांगायचं म्हणजे ह्या
एका प्रायव्हेट बँकमध्ये मॅनेजर आहेत आणि त्यांनी मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड हा किताब जिंकलेला आहे. ठीक आहे. हा महाराष्ट्रावर बेस्ड प्रश्न आहे म्हणून हा प्रश्न इथे घेतला. ठीक आहे. ते नाशिकच्या रिलेटेड. आता हा जो मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड आहे कुठं झालं होतं तर हे MP मध्ये इंदोर या शहरामध्ये ही स्पर्धा पार पडली होती. ठीक आहे. इंदोर या शहरात ही स्पर्धा पार पडली होती. 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत ठीक आहे मध्ये भारताला किती पदके मिळाली आहे? तर एकूण पदके किती मिळाली मित्रांनो? 5 पदके मिळाली आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदके कोणी जिंकली होती तर ती चीन या देशाने जिंकली होती. त्याच्यानंतर आसाम रायफलच्या डायरेक्ट जनरल महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची झालेली आहे तर विकास लखेडा यांची झालेली आहे. ठीक आहे. विकास लखेडा यांची झालेली आहे. भारताची नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो हिने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक जिंकले. आणि खास यात विशेष काय आहे? मनू भाकर हिने 2 पदके जिंकली आहे 2024 मध्ये. ते पण दोन्ही कांस्य पदक जिंकले आहे. ठीक आहे. ही एकमेव महिला आहे की जिने एकाच वर्षात 2 पदके जिंकलेली आहेत एका ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे यांच्यावर प्रश्न नक्कीच बनणार. महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे? ठीक आहे. तर त्याचं उत्तर काय आहे? 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मध्ये होणार आहे. ठीक आहे. का बरं? कारण की 1 ऑगस्टला महसूल दिन असतो. ठीक आहे. कोणता दिन असतो? महसूल दिन. म्हणून हा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टचा महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर कोणाची निवड झालेली आहे इथे? तर साधना सक्सेना नायर यांची निवड झालेली आहे. बरोबर. तर यांची या पहिल्या महिला आहेत महिला DG. ठीक आहे. ज्यांची आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या मध्ये निवड झाली. त्याच्यानंतर टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 यादीत भारताची किती स्थळांचा समावेश झालेला आहे? ठीक आहे. तर एकूण किती 3 स्थळांचा समावेश झालेला आहे टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस मध्ये. तर त्या कोणकोणत्या आहेत? तर एक म्युझियम आहे मुंबईचं. ठीक आहे. म्युझियमचं झालेली आहे. हे चिल्ड्रनचं एक म्युझियम आहे. म्युझियम ऑफ सोल्युशन. काय नाव आहे याचं? म्युझियम ऑफ सोल्युशन. दुसरं प्लेस आहे मनम चॉकलेट. ठीक आहे. कोणतं आहे? मनम चॉकलेट. तर हे कुठलं आहे मित्रांनो? तर हे आहे हैदराबादचं. ठीक आहे. कुठे? हैदराबादचं. त्याच्यानंतर तिसरं प्लेस कोणतं आहे? तर एक नार म्हणून हॉटेल आहे. तर हे हॉटेल रेस्टॉरंट कुठलं आहे? हिमाचल प्रदेश मध्ये. ठीक आहे. हिमाचल प्रदेश. ठीक आहे. हे 3 प्लेसेस आहेत की म्युझियम ऑफ सोल्युशन मुंबई, मनम चॉकलेट हैदराबाद आणि नार हॉटेल अँड रेस्टॉरंट हिमाचल प्रदेश. ठीक आहे. हे तिसरं आहे. हे 3 प्लेस जे आहे ते टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस मध्ये सामील झाले 2024च्या यादीमध्ये. लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकून बोगद्याची लांबी किती आहे? ठीक आहे. किती किलोमीटर आहे? तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4.1 किलोमीटर आहे. किती आहे? 4.1 किलोमीटर याची लांबी. याचं उद्घाटन कोणी केलं होतं? तर याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ठीक आहे. मोदींच्या हस्ते यांचं उद्घाटन झालं होतं. मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर काय मित्रांनो? त्याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांना. ठीक आहे. कोण आहेत ते? डॉक्टर जितेंद्र सिंग यांना मधुमेह संशोधन क्षेत्रात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर यांनी कांस्य पदक जिंकले आहे. कोणतं? कांस्य पदक. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला? ऑब्व्हियसली हा कोणाला मिळाला आहे? महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर महात्मा गांधीचा पुतळा कुठे झालाय? जपानमधल्या टोकियो या शहरामध्ये यांचं अनावरण झालेलं आहे गांधीजीच्या पुतळ्याचं. देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? तर हे येणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील कोणत्या शहराला
वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळालेले आहे. तर हे मिळालं आहे काश्मीर या शहराला मिळालं आहे. ठीक आहे, कोणतं? वर्ल्ड क्राफ्ट सिटी. केंद्र सरकारने किती राज्यातील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केलेले आहे? तर किती क्षेत्र आहे मित्रांनो हे? तर हे एकूण 6 क्षेत्र आहे. तर याच्यावर मी डिटेल्स लेक्चर घेतलेले आहे याच्या आधीचा. हा टॉपिक पूर्ण कव्हर केलेला आहे. महाराष्ट्रातला किती एरिया आहे, पश्चिम घाटातला किती एरिया आहे. तर नक्कीच मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तसेच तुम्हाला इथे आय बटनमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यातील माण्याची माण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम गाव ठरलेले आहे? तर मित्रांनो हे सातारा जिल्ह्यातले आहे. ठीक आहे. तर या गावाने खूप काही गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्ही यांना याच्याबद्दल माहिती काढायला पाहिजे. तर नक्की एक छोटंसं शॉर्ट आपण या गावाबद्दल नक्कीच घेऊ. कारण की महाराष्ट्रातले सगळे पुरस्कार या गावात म्हणजे या गावाने मिळवलेले आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर नक्कीच त्या गावाबद्दल आपण एक थोडंसं डिटेल्स कंबाईनच्या हिशोबाने आपण याच्यावर एक लेक्चर नक्कीच घेऊ. कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? कोण लिहिले हे पुस्तक? परिमल नाथवानी यांनी लिहिले. आयएसओ कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे? कोणाला केलेलं आहे मित्रांनो? अभिनव बिंद्रा यांना केलेलं आहे. 32वी कृषी अर्थशास्त्रज्ञाची आंतरराष्ट्रीय परिषद 2024चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर मित्रांनो हे येत आहे कुठे? नवी दिल्ली इथे. आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकले आहे? मित्रांनो हिने सुवर्ण पदक जिंकले आहे. कोण? अमृता भगतने. ठीक. कशात? पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये. कोणत्या शहरात एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे? कोणत्या शहराने केला आहे तो? तर तो इंदोर शहराने केलेला आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे? तर ही केलेली आहे शिक्षण मंत्रालयाने. ठीक आहे. कोणती? अस्मिता परियोजना. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे? तर ते कोणते ठरले? मध्य प्रदेश. भारतीय नौसेनेने नुकतेच कोणतेच नवीन जहाज लॉन्च केले आहे? तर ते कोणते केले मित्रांनो? INS त्रिपुट हे लॉन्च केले आहे. तर हे कुठं बनलं होतं? गोवा शिपयार्डमध्ये. गोवा शिपयार्डमध्ये. अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे? तर ती झालेली आहे मानस. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? 98व्या भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे. भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद आयोजित करण्यात आली आहे? किती वर्षानंतर भारतात आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ परिषद? तर ही मित्रांनो 65 वर्षानंतर करण्यात आली. ठीक आहे. 65 वर्षानंतर. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्यांना दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत अमेरिका अंतराळ मिशन 4 साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची? शुभांशु शुक्ला यांची झालेली आहे. तर हा एक खाजगी प्रोजेक्ट आहे अमेरिका आणि भारतचा. पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये 3000 मीटर स्टीपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे? तर हा पहिला भारतीय ज्यांनी 3000 मीटरचा स्टीपल चेसच्या शर्यतीमध्ये 5व्या क्रमांकावर हे आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे पात्र झाले आणि पूर्ण म्हणजे जेव्हा फायनल झाली तेव्हा यांचा रँक किती होता मित्रांनो? 11 होता. ठीक आहे. गेले होते पण मेडल नाही मिळालं त्यांना, पण त्यांचा रँक चांगला होता. 11व्या रँकवर आलेले. ठीक आहे. आणि पहिले भारतीय की ते पात्र झाले. ठीक आहे, फायनल फेरीसाठी. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ती मनू भाकर यांची. ठीक आहे. कोणत्या देशात पहिल्यांदा बिमस्टेक बिझनेस समिट 2024 आयोजित करण्यात येत आहे? तर ती भारतात येत आहे.
गोवा सभेत विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठी विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे? कोणी सादर केले होते ते मला वाटतं अर्जुन राम मेघवाल यांनी केलं होतं. ठीक आहे. कोणी सैनिकासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते. तर हे कोणत्या संस्थाने केले आहे? तर हे IIT इंदोर यांनी केलेले आहे. ठीक आहे. IIT इंदोरने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो हे द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला आहे. ठीक आहे. फिजी सर्वोच्च पुरस्कार, देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे द्रौपदी मुर्मूला. या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत ज्यांनी फिजीला व्हिजिट दिली होती. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? तर ते मलेशिया या देशासोबत आपण उदार शक्ती 2024 करणार आहोत. इंडिया ॲट 100 इनविजनिंग टुमॉरोज इकॉनॉमिक्स पॉवर हाऊस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? कोणी लिहिले हे पुस्तक मित्रांनो? हे पुस्तक लिहिलेलं आहे KV सुब्रमण्यम यांनी. ठीक आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर यांची गोविंदराज पद्मनाभन यांची निवड झालेली आहे. कोणाची? विज्ञान रत्न पुरस्कारासाठी. ठीक आहे. हा पहिला पुरस्कार आहे जो आपण भारत सरकारने सुरू केलेला आहे. ठीक आहे. तर यांना पद्मश्री पद्मभूषण सुद्धा मिळाले आहेत. तर याचे सुद्धा आपण डिटेल एक्सप्लेनेशन या आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे. महाराष्ट्र शासनाने लॉजिस्टिक धोरण 2024 अंतर्गत राज्यात कोठे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे? तर हे मित्रांनो नवी मुंबई इथे. बांगलादेशात कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात येणार आहे? तर डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले आहे. ठीक आहे. आणि शपथ सुद्धा घेतली. आता हे नवीन पंतप्रधान आहेत बांगलादेशाचे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024 ने कोणाला गौरविण्यात आले आहे? तर हा कोणाला मिळाला मित्रांनो? तर हा मिळाला धनंजय दातार यांना. डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी विमा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ते नागालँड यांनी विमा लागू केला आहे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी. नागालँड या राज्याने हे पहिलं राज्य आहे. भारतीय वायुसेनेने खालीलपैकी कोणत्या मिसाईलच्या उत्पन्नाला मान्यता दिली आहे? तर हे मिसाईल कोणतं? अस्त्र मार्क 1. ठीक आहे. हा कोणता टाईप मध्ये वर्क करतं? एअर टू एअर हे फायर करतं. साऊथ आफ्रिका SA20 क्रिकेट लीग म्हणजे साऊथ आफ्रिका जे 20 क्रिकेट लीग मध्ये खेळणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? म्हणजे इथे पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेमध्ये T20 क्रिकेट होतं तर तिथे भारतीय खेळाडू कोणता ठरलाय? तर दिनेश कार्तिक आहे. तो एकमेव खेळाडू आहे जो त्या साऊथ आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा खेळणार आहे इकडल्या 2020 लीग मध्ये. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताच्या नीरज चोप्रा यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो नीरज चोप्राने यावेळेस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर यांनी कांस्य पदक जिंकले आहे. ठीक आहे. त्याच्यावर 2 पॉईंट असे आहेत की नीरज चोप्रा यांनी म्हणजे कंटिन्यू जे आधी याच्या आधी 2021 मध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा आली टोकियोमध्ये तिथे सुवर्ण पदक जिंकले होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लागोपाठ जी दुसरी ऑलिम्पिक झाली तिथे त्यांनी सिल्वर जिंकला. ठीक आहे. म्हणजे हे एकमेव व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर जे आता की हॉकी संघाने सुद्धा लागोपाठ हा विक्रम केलाय. ज्यांनी टोकियोमध्ये सुद्धा त्यांनी कांस्य पदक जिंकलं होतं आणि इथे सुद्धा त्यांनी कांस्य पदक जिंकले आहे. ठीक आहे. तर हा इतिहास किती वर्षानंतर घडलाय? 52 वर्षानंतर घडलाय. त्यांनी लागोपाठ ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवली आहेत. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर मित्रांनो हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर हे SSLV या रॉकेटद्वारे प्रक्षेपण होणार आहे.
तर हे ऑप्शन चुकीचं आहे. ठीक आहे, विने होणार आहे. भारतीय नौदल जहाज INS तबरने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी भागीदारी सराव केला आहे? तर हा रशियासोबत. ठीक आहे, तर टॉप 50 क्वेश्चन इथे कंप्लीट केले मित्रांनो आपण. तर कसे वाटले प्रश्न? हे ऑलरेडी प्रश्न आपण घेतलेत. हे फक्त आपला रिव्हिजन क्लास होता, जेणेकरून जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये किंवा त्यांनी आतापर्यंत व्हिजिट केली नाहीये, त्यासाठी आपण ही सिरीज चालू केली होती. टेलिग्राम चॅनलवर याची PDF भेटून जाईल तुम्हाला. नवीन असाल तर जॉईन सुद्धा करायचंच आहे. चॅनलला सबस्क्राईब करत चला. लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे मिशन चालू केलेलं आहे, ठीक आहे, मिशन कंबाईन, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्कीच चॅनलला म्हणजे लेक्चरच्या खाली कमेंट करायला विसरायचं नाहीये. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी करायचंच आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरून मला एक अंदाज येईल की जी मी सिरीज चालू करतोय ती खरंच किती विद्यार्थ्यांना कारगर ठरेल. ठीक आहे. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की नक्कीच याच्यासाठी कमेंट करा मिशन कंबाईन. ठीक आहे. जेवढ्या जास्त कमेंट असतील तितक्या लवकर मी हे चॅनल म्हणजे हा जो टॉपिक आहे हे हे जे मिशन आहे हे सुरू करेल. मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या भरपूर विद्यार्थ्यांना याची गरज आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आपल्या YouTube चॅनलवर आपण चालू करतोय. कोणतीही फीज नाहीये, फक्त तुम्हाला तेवढा टाइम द्यायचा आहे. तुम्हाला PDF सुद्धा मी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, PDF सुद्धा तुम्हाला देईल जेणेकरून तुमच्या नोट्स तिथे तुम्हाला मिळत जातील. पण लेक्चरला येत चला जेणेकरून तुम्हाला तिथे तुमचे पॉइंट क्लिअर होत जातील. तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुटत जातील. त्यासाठी चॅनलला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि मिशन कंबाईनला सुरुवात करायची. त्यासाठी लेक्चरला शेअर करा मित्रांनो. जे काही गोरगरीब तुमचे मित्र आहेत त्यांना नक्कीच या सेशनचा फायदा होईल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.